बाहेरची ही दृश्य आपण बघू शकतोय। राज ठाकरे मनसे प्रमुख आणि उद्धव ठाकरेंचे बंधू मागील काही दिवसांपासून हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा आहे आणि त्यामध्ये पुढाकार घेतलाय तो म्हणजे संजय राऊतांनी। आणि ते संजय राऊत काही दिवसांपासून आजारी आहेत, ते अलिप्तही राहिलेले होते, राजकीय दृष्ट्या सक्रिय नसल्याचं पाहायला मिळत होतं, ते आराम करत होते मागील काही दिवसांपासून आणि आता ते पुन्हा एकदा मीडिया समोर यायला सुरुवात झालेली आहे। त्यांची तब्येत थोडीशी आता सुधारल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि अशातच राज ठाकरेंनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस केली। ते जेव्हा आतमध्ये गेले होते त्यावेळची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघितलेली आहेत। तर संजय राऊतांचे बंधू सुनील राऊतांनी राज ठाकरेंचं स्वागत केलं होतं त्यावेळची ही दृश्य आणि अर्धा एक तास चर्चा केल्यानंतर त्यांची विचारपूस केल्यानंतर राज ठाकरे हे बाहेर आले आणि परत ते माघारी फिरल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान ही आतमधली एक्सक्लुझिव्ह दृश्य राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये चर्चा होतीये। संजय राऊत यांनी मास्क लावलेला आहे, ते एका लग्नामध्ये सुद्धा त्यांनी हजेरी लावलेली होती आणि यावेळेला त्यांची भेट फडणवीसांसोबत झाली होती, या दोघांमध्ये चर्चा झाली होती त्यावेळची ही दृश्य आपल्याकडे आहेत। आणि आता ही संजय राऊतांच्या निवास त्यांच्यामध्ये जवळजवळ अर्धा पाऊण तास चांगली चर्चा झाली। राजसाहेबांनी राऊतसाहेबांना सजेशन दिलं की तुझा जो ज्या प्रकारे आजार आहे त्याप्रमाणे तुला खूप सिरियसली त्या बाबतीत राहायला पाहिजे, लोकांमध्ये न मिसळता 1-1.5 महिने आराम करावा आणि नंतर परत तुम्ही जनतेमध्ये यावं हा सल्ला साहेबांनी दिला। अनेक जुन्या आठवणी ज्या होत्या, कारण पहिल्यांदाच साहेब माझ्या अंदाजे 20-1 वर्षांनी आले असतील। साहेबांच्या यांनी हे घर त्यावेळी झालं आणि आज ते थोडेसे कन्फ्यूज होते की मी त्यावेळी कसं कुठल्या रस्त्याने वगैरे यायचो, ते पाहत होते की मी ज्यावेळी यायचो ह्या रस्त्याने अमुक रस्त्याने यायचो, घराची एंट्री अशी होती, ती उत्सुकता होती त्यांना, आम्हालाही ती फार उत्सुकता होती। राजसाहेब आले, घरी आले 20 वर्षाने, आम्ही सगळे आनंदित आहोत। धन्यवाद, थँक्यू। तर सुनील राऊतांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। आमच्या सगळ्यांना उत्सुकता होती, बऱ्याच वर्षानंतर राज ठाकरे हे आमच्या घरी आले असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। दरम्यान ही आतमधली दृश्य ज्या वेळेला राज ठाकरे हे पोहोचले होते संजय राऊतांच्या निवासस्थानी आणि या दोघांमध्ये चर्चा होताना दिसते। तर महत्त्वाचा सल्ला राज ठाकरेंनी दिला, आराम करण्याचा सल्ला दिला संजय राऊतांना असं सुनील राऊतांनी सांगितलं। मोठा होता हात वरती उंची स्टाईल नाही साहेब, अशी नाही किती सभे नाही थोडासा ठीक आहे, ती जागा हरवली बाळासाहेबांनी, चांगला मोठा पण असं तो वडकेरी तो ह्याचा पुतळा जो केला तिकडे मोठा पुतळा हात वरती उंची अशी आहे ती स्टाईल नाही साहेब, अशी नाही किती सभे नाही थोडासा ठीक आहे, ती जागा हरवली बाळासाहेबांनी, चांगला मोठा पण असं तो वडकेरी तो ह्याचा पुतळा जो केला तिकडे मोठा पुतळा हात वरती उंची अशी आहे ती स्टाईल नाही साहेब, अशी नाही किती सभे नाही थोडासा तब्येतीची विचारपूस केली आहे त्यावेळची ही दृश्य आपण बघू शकतोय। राज ठाकरेंनी संजय राऊतांच्या घरी जाऊन भेट घेतलेली आहे आणि या दोघांमध्ये संवाद आपण ऐकलेला आहे या दोघांमधला। तर थोड्याच वेळापूर्वी फडणवीस आणि संजय राऊत यांचीही भेट झालेली होती, त्याच्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं होतं। मागील काही दिवसांपासून संजय राऊत यांची तब्येत बरी नाहीये, ते आराम करत होते आणि आता त्यांची तब्येत सुधारलेली आहे, त्यामुळे ते माध्यमांसमोर थोडंफार येताना दिसत आहेत, काही कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसत आहेत। आणि अशाच वेळेला एका लग्नामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे एक मोठे नेते फडणवीस यांची भेट झाली संजय राऊतांसोबत आणि या दोघांमध्ये चर्चा झाल्यानं वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या होत्या। तर दुसरीकडे जेव्हा संजय राऊत हे
घरी आराम करत होते त्यावेळेला राज ठाकरे हे या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी भेट घेतलेली आहे. संजय राऊतांची त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यांना आराम करण्याचा सल्ला दिल्याची माहितीही समोर आली आहे. तर